सातारा जिल्ह्यातील विकळे येथे आयोजित केलेल्या 9व्या ग्रामीण साहित्य संमेलनात हास्ययात्राकार शरद जाधवांच्या हास्यलकीरी फुलल्या आहेत। मानवी जीवनात जेव्हा अंधकार दाटून येतो तेव्हा प्रकाशाची ज्योत लावण्याचे कार्य साहित्यिक करतो। आज समाजात बेरोजगारी, महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि वाढती गुन्हेगारी असे अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना जीवनावरील निष्ठा वाढवण्याचे कार्य साहित्यिक करीत आहेत। या साहित्यिकांचा विद्यार्थ्यांशी सुसंवाद घडवण्यासाठी खटाव तालुक्यातील विकळे येथे मायनीच्या कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने 9व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। संमेलनाचे संयोजन प्राचार्य डॉक्टर सयाजीराव मोकाशी, डॉक्टर उत्तम टेंबरे, प्राध्यापक शिवशंकर माळी यांनी केले। या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी रघुराज मेटकरी तर संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे स्वागताध्यक्षपदी होते। मला दहंडीचं 9 थर लावल्यावानी चौकातली माणसं म्हणली, अरे कसा काय म्हातारा झालाय म्हणजे प्रेताची विटंबना केली, हाना म्हणले ह्याला कना 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 हाना कना कना म्हणल्यावर मास्तर उठलं, आपल्या 2 टांगामध्ये सायकलचं चाक पुढचं धरलं, कर्र करून हँडल नीट केला, स्टँड लावलं। हे म्हणले अंगाव याचं काही काम नाही म्हणले, आळी शपथ सांगतो तुमच्या म्हणले का लागला रे बोंबलायला, लका ज्याच्या अंगावर एवढा बोजा घेऊन पडतोय तो काय बोलतो का? कशाला लागला तुम्ही बोंबलायला? खरं तर आणखी एक पद्धत असते बघा सर, की आता समजा मोकाशी सरांच्या मी घरावरून निघालो आणि सर जर जेवत असतील तर सर काय म्हणतील, आपण काय म्हणतो, या जेवायला पद्धत आहे, मग लगेच आपण जातो का, आणा 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 ताट आणा, हो सर बरं झालं, बायको बाहेरला गेल्या 2 दिवस पद्धत। एवढी मोठी माणसं आपल्या घरात जेवायला लागले,